मिक्स व्हेज पुलावचा जेव्हा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला तर भरपूर अशा कमेंट आल्या की तुम्ही त्याचा डिटेल व्हिडिओ किंवा लाँग व्हिडिओ पण अपलोड करा. तर म्हटलं चला आता हा लाँग व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांना मिक्स व्हेज पुलावची डिटेलमध्ये रेसिपी पाहिजे होती. तर सगळ्यात अगोदर जेवढ्या केवढ्या भाज्या आपल्या घरात असतात ना, तर त्या सगळ्या भाज्या ह्याच्यात टाकून घ्यायच्या. तर सध्या तर थंडीचं हे सीझन चालू आहे, त्यामुळे भरपूर भाज्या येतात आपल्याकडे. तर मग त्यात सगळ्या भाज्या घेतल्यात, जसं की गाजर, वाटाणा, फ्लावर, कांदा. तरी यामध्ये बीन्स वगैरे ते कमी आहे, म्हणजे घेवडा. तर तो काही माझ्याकडे अवेलेबल नव्हता म्हणून मी नाही घेतला. तर कांदा घातला त्यानंतर मी थोडासा त्यामध्ये, आणि एक बटाटा पण चिरून घेतला होता आणि तो पाण्यात ठेवला होता. तर तो बटाटासुद्धा टाकला छान व्यवस्थित धुवून, म्हणजे त्यातलं जे काही स्टार्च आहे ना ते निघून जातं. आणि मग तो बटाटा टाकल्यानंतर बघ बाकीच्या पण भाज्या, म्हणजे जसं की मला आता आपण मिक्स व्हेजमध्ये पनीर वापरू शकतो, सोयाबीन वापरू शकतो, म्हणजे आपण चिकनची कमी यामध्ये पूर्ण करू शकतो सोयाबीनने. चिकन किंवा मटन बिर्याणी जशी बनते तशाच पद्धतीने मी हे बनवत आहे. तर त्यामध्ये मग मी दही टाकलं आणि आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची ही पेस्ट मी बनवून ठेवली होती. तर ती पेस्ट पण मग त्यामध्ये टाकून घेतली. त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीरचे काही पानं कापून ठेवले होते, तर ते पण टाकले. त्यानंतर मग मी इथे घेतलेला आहे एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला. तर तो पण आपल्या अंदाजानुसार टाकायचा. तर ही बिर्याणी ना 2 स्टेप बिर्याणी आहे, म्हणजे व्हेज बिर्याणी. तर काही नाही, फक्त एकदा सगळ्या भाज्या मॅरिनेट करायच्या, नंतर फक्त त्याला शिजायला टाकून द्यायचं, अशी एवढी स्टेप आहे. तर त्यानंतर मी त्यामध्ये मीठ टाकलं, आणि मिठाने लवकर भाज्या मॅरिनेट होतात आणि हे जो वास, जी टेस्ट आहे ना ती भाज्यांच्या आतमध्येपर्यंत जाते. आणि नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर हे आपण मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो किंवा बाहेर ठेवलं तरी चालतं, पण मग 1-1.5 तास ठेवावं लागतं. 15-20 मिनटं ठेवायचं असं ना तर मग आपण फ्रीजमध्ये ठेवायचं. तर अशा पद्धतीने मी आता ते जे कोटिंग आहे ना ते सगळं भाज्यांना करून घेते. आणि मी वाटाणा थोडा जास्तच टाकला, कारण आमच्या इथं वाटाणा खूप आवडतो आणि वाटाणा फक्त हिवाळ्यातच खायला मिळतो ना, त्यामुळे आम्ही वाटाणा भरभरून खात असतो. आणि ही व्हेज बिर्याणी ना आपण डाएटमध्ये सुद्धा खाऊ शकतो, कारण ह्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर वगैरे सगळं आहे त्यामुळे. आणि प्रोटीनसुद्धा मिळू शकतं वाटाणा वगैरे त्यामधून, सोयाबीनमधून, दहीमधून. आणि त्यानंतर मग मी दही टाकलं, तर ते मला जर थोडं कमी वाटलं, तर मग मी सगळंच दही टाकून दिलं. मी पावशेर दही आणलं होतं, म्हणजे 250 ग्रॅम. तर ते मग सगळंच टाकून दिलं. नंतर त्यामध्ये अगोदर थोडंच टाकलं होतं, पण ते कमी वाटत होतं म्हणून मग बाकीचं पण सगळं दही टाकून दिलं. आणि परत हे सगळं मिक्स करून घेते. तर खूप छान टेस्ट लागते दह्यामुळे. तर खूप दही आणि पुदिनामुळे तर ना एकदम ओरिजिनल बिर्याणीची टेस्ट लागते त्याला. आणि हीच सेम प्रोसिजरनं आपण नॉनव्हेज बिर्याणीसोबतसुद्धा करू शकतो, म्हणजे मटन चिकन बिर्याणीसोबतसुद्धा. नंतर हे सगळं मिक्स केलेलं, मॅरिनेशन केलेलं ठेवून द्यायचं साईडला. आणि मग मी डायरेक्ट संध्याकाळी करायला घेतलं होतं, ते दुपारी मॅरिनेट करून ठेवलं आणि संध्याकाळी मग मी बिर्याणी बनवायला घेतली होती, म्हणजे व्हेज बिर्याणी. आणि त्यानंतर मग सगळ्यात अगोदर तेल गरम केलं, त्यामध्ये जिऱ्याचा तडका दिला आणि त्यामध्ये मी तेजपत्ता, म्हणजे काय म्हणतात त्याला, पान कोणतं तरी पान म्हणतात ते टाकलं आहे. आणि त्यानंतर मग मी कांदा घातला आहे त्यामध्ये. आणि मग कांदा घातल्यानंतर मग कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आणि कांदा लवकर परतण्यासाठी मी यामध्ये मीठ घालत असते. मी ही ट्रिक बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे, किंवा कांदा किंवा टोमॅटो लवकर परतवून घ्यायचा असेल ना, तर आपण त्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे ते लवकर परतल्या जातं. आणि इथे ना आता कांदा पण छान गोल्डन झालेला आहे. त्यानंतर मग मी त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो कापून घेतले होते, ते सुद्धा टाकले. आणि ते पण छान मऊ सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचे. आणि टोमॅटो म्हणजे जवळपास टोमॅटो विरघळेपर्यंत आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. आणि त्याची टेस्ट खूप छान लागते, आंबट, त्यामुळे टोमॅटो विरघळायलाच पाहिजे, नाही तर टोमॅटो जर कच्चे राहिले ना तर त्याची टेस्ट तेवढी येत नाही. आणि आता ना मी थोडंसं झाकण ठेवून पण त्याला ना शिजून घेते टोमॅटोला, म्हणजे ते लवकर विरघळल्या जातील. आणि त्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता की बऱ्यापैकी टोमॅटो शिजलेले आहेत. आणि ते आता छानच व्यवस्थित हलवून वगैरे घ्यायचं. आणि कांदा टोमॅटोला आपण जेवढा वेळ देऊ ना शिजण्यासाठी, परतण्यासाठी,
तर तेवढी आपली ती रेसिपी छान होते. म्हणजे जसं की भाजी वगैरे जरी असेल ना तरी कांदा टोमॅटो जर छान परतले ना तर ती रेसिपी छानच होते. तर आता इथे व्यवस्थित सगळं परतवून झाल्यानंतर मग ह्या सगळ्या भाज्या ज्या आपण मॅरिनेट करून ठेवल्या होत्या ना ते सगळं आपण यामध्ये टाकून घ्यायचं. तर अगदी सोपी रेसिपी आहे. फक्त कांदा टोमॅटो परतवून घ्यायचं आणि त्यात ह्या भाज्या टाकून घ्यायच्या आणि ह्या छान परतल्या ना की मग त्यामध्ये तांदूळ टाकायचे. अशी एवढीच रेसिपी आहे. 2 स्टेप बिर्याणी आपण याला म्हणू शकतो. तर व्हेज पुलाव पण म्हणू शकतो किंवा व्हेज बिर्याणी पण म्हणू शकतो. तर आपण जे काही नाव देऊ शकतो ते कोणतंही नाव दिलं तरी चालेल. तर यामध्ये मी हळद वगैरे वापरलेली नाही. तर बरेच जण वापरतात हळद, कारण ती येलो कलरची बिर्याणी होते किंवा मग रेड कलर, हळद आणि तिखट दोन्ही वापरलं तर रेड कलरची होते किंवा ऑरेंज कलरची. पण माझी ही विदाऊट कलरची आहे. मी यामध्ये तिखटला फक्त हिरवी मिरची वापरली आहे जी की आलं लसूण पेस्टमध्ये वापरली होती आणि बिर्याणी मसाला वापरला आहे. त्यामुळे ही बिर्याणी ना अक्षरशः माझ्या बिट्टूने सुद्धा खाल्ली आणि खूप आवडीने खाल्ली. बिलकुल काहीच तिखट वगैरे झाले नव्हती आणि टेस्टला तर एक नंबर झाली होती. तर मी मग परत ह्या भाज्या शिजण्यासाठी थोड्या वेळ झाकण ठेवून दिलं होतं. म्हणजे कमी गॅसवरती त्या भाज्या छान परतल्या ना तर मग त्याचा अर्क छान उतरेल त्यासाठी. आणि इथे बघू शकता मस्त भाज्या थोड्या सॉफ्ट पण झाल्यात, कारण आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ना त्यामुळे लवकर त्या सॉफ्ट होतात आणि लवकर शिजल्या पण जातात त्याच्यामुळे, आणि त्याची टेस्ट पण आतमध्येपर्यंत पोहोचते. तर असं आहे. तर मस्त त्याला पाणी सुटलं होतं भाज्यांना आणि त्यांच्या म्हणजे त्या पाण्यातच त्या शिजत आहेत आणि दह्याचं पण पाणी थोडंफार झालंच होतं. तर ह्या भाज्या छान परतल्यानंतर त्यामध्ये मी तांदूळ घालून घेते. तर आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा तांदूळ आपण यामध्ये घालू शकतो. तर मी 1.5 वाटी तांदूळ घातला होता. तर ते पण थोडं जास्तच झाला, पण ठीक आहे, आम्ही 2 दिवस खाल्ली ती बिर्याणी. तर असं आहे. तर जो आवडीचा पदार्थ असतो ना तो माझ्याकडून काय माहिती जास्तच होतो आणि मग तो 2 दिवस खावा लागतो. पण तो आवडीचा असल्यामुळे त्या 2 दिवस खाण्याचा सुद्धा मला कंटाळा येत नाही असंही. तर आता मस्त तो तांदूळ पण छान त्या भाज्यांमध्ये परतवून घ्यायचा आणि नंतर मग मी साईडला गरम पाणी करायला ठेवून दिलं होतं तर ते ॲड करायचं असं आहे. तर पण माझी यामध्ये एक फॉल्ट झाला थोडासा, की हे जे मी घेतली ना पातेलं, तर ते पातेलं माझ्याकडनं थोडंसं छोटं झालं, त्यामुळे मला ते चेंज करावं लागलं. ते पुढे बी दिसेलच, पण त्या अगोदर ना मग आपण जे पुदिना आणि कोथिंबीर कट करून ठेवली होती ना ते सगळं मी टाकलं, कारण स्मेल त्याने छान येतो. आणि एक मेन म्हणजे जिरे आणि धण्याची पूड टाकायची मी विसरले होते, तर ती पण मी वरतून टाकून दिली आणि झाकण ठेवून हे सगळं थोडंसं 5 मिनटं कमी गॅसवरती ठेवून दिलं. आणि साईडला मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी पण करायला ठेवलं होतं ना, तर ते पाणी ह्यामध्ये ॲड करण्यापेक्षा त्या भाज्याच मी त्यामध्ये ॲड केल्या, कारण मला तसंही पातेलं चेंजेस करायचं होतं, कारण ते छोटं झालं होतं. तर आपण मोठ्या कुकरमध्ये सुद्धा हे करू शकतो. तर कुकरमध्ये केलं तर 2 शिट्टीमध्ये काम होऊन जातं. तर ते सगळं मग आता मिश्रण मी ह्यामध्ये परत ॲड करून घेतलं, कारण थोडी भीती पण वाटत होती मला, कारण जड होतं ते खूप आणि सांडण्याची भीती वाटत होती. पण ठीक आहे, केलं मी ते सगळं आणि त्यानंतर मग हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आणि ते पाणीला उकळी फुटतच आलेली होती आणि उकळी आल्यानंतर मी हे सगळं टाकले, म्हणून ते लवकर शिजल्या गेलं. आणि तांदूळ पण जे आपण परतवून घेतले होते ना 5 मिनटं कमी गॅसवरती त्यामध्ये, तर त्यात पण निम्मे म्हणजे बऱ्यापैकी तांदूळ परतले गेले होते. आणि मग त्यानंतर मी ते सगळं झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवून दिलं आणि वरती त्या झाकणामध्ये पण पाणी टाकलं, म्हणजे जेणेकरून त्याच्या वाफेने पण तो तांदूळ लवकर शिजल्या जाईल. आणि असं असतं की वरती पण पाणी ठेवलं त्या जवळपास कुकरचंच काम करतं ते. तर असं आहे. तर शिजते बिर्याणी अजून, आणि जवळपास त्याला 15-20 मिनटं लागले होते शिजायला. मी थोडंसं कधी कमी गॅस कधी फुल गॅस असं करून शिजवली आणि फायनली आपली बिर्याणी, व्हेज बिर्याणी शिजून रेडी झालेली आहे. आणि खूप सुंदर वास, सगळ्या घरात वास सुटला होता आणि ओरिजिनल म्हणजे नॉनव्हेज बिर्याणीसारखाच वास येत होता आणि टेस्टला तर एक नंबरच झाली होती. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि खूप सोपी पद्धत आहे, खूप काही तामझाम नाही आहे, खूप काही असं एफर्ट्स टाकायची गरज नाही आहे.
तर एकदम सोप्या पद्धतीने ही व्हेज बिर्याणी बनवून रेडी होते. तर मस्त अशी मी आता ताटात पण वाढवून घेतली आणि गरमागरम आम्ही खायला पण घेतली होती. यासोबत आपण रायता वगैरे करू शकतो खायला, त्याने तर खूप सुंदर लागते. आणि अशा पद्धतीने रेडी झालेली आहे आपली व्हेज बिर्याणी. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.